आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। बागलाण तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक मोटर व जलपरी चोरांच्या हातात पोलिसांनी ठोकल्या बेड्या। सटाणा पोलिसांची धमाकेदार कामगिरी। बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांचा इलेक्ट्रिक मोटर पंप चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवडत 1,13,000चा मुद्देमाल जप्त केलाय। सटाणा पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल केलाय। तालुक्यातील लखमापूर, धांद्री, अजमेर, सौंदाणे, ब्राह्मणगाव या परिसरातून इलेक्ट्रिक मोटर व जलपरी चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते। यामध्ये लखमापूर येथील शेतकरी अनिल भांबरे यांनी सटाणा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविषयी तक्रार दाखल केली होती। गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार रुपेश ठोके यांच्याकडे देण्यात आला। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी तपास पथक तयार केले। सदर गुन्ह्याच्या तपासात संशयित सचिन दिलीप चव्हाण, धांद्री, चंद्रकांत नारायण अहिरे, ब्राह्मणगाव, हसीम जमाल सय्यद, ब्राह्मणगाव यांना ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखवत चौकशी केली असता सदर गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली असून देवीदास नानाजी वाघ, ब्राह्मणगाव, चंद्रकांत विलास अहिरे, ब्राह्मणगाव अशी अजून 2 नावे पुढे आली आहेत। सदर आरोपीच्या ताब्यातून 73,000 रुपये किमतीच्या एकूण 11 इलेक्ट्रिक पंप, जलपरी व गुन्ह्यात वापरण्यात आलेली 40,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकल असा एकूण 1,13,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदर गुन्ह्यात तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रुपेश ठोके करीत आहेत। तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, दत्तात्रय राऊत, पोलीस हवालदार रवींद्र खांडेकर, नितीन जगताप, भूषण सूर्यवंशी, सिकंदर कोडी, कदमदादा, आहेरदादा, दवंडे दादा यांचा समावेश होता। बागलाण वृत्तांतसाठी सचिन सोनवणेसह श्लोक भांबरे। लखमापूर गावातील अनिल भांबरे यांचे शेतातील विहिरीमध्ये इलेक्ट्रिक मोटर पंप चोरी झाल्याबाबत तक्रार त्यांनी दिलेली होती। त्यावरून सटाणा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 548/2025 BNS कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार रुपेश ठोके यांच्याकडे देण्यात आला होता। गुन्ह्याच्या तपासामध्ये तपास पथक तयार करण्यात आलेलं होतं। तपास पथकाने गोपनीय माहिती काढून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीच्या आधारावर सुरुवातीला आपण 3 सस्पेक्ट संशयित ताब्यात घेतले होते। त्यांचे नाव आहे सचिन दिलीप चव्हाण, चंद्रकांत नारायण अहिरे, हसीम जमाल सय्यद, राहणार ब्राह्मणगाव या 3 लोकांना आधी ताब्यात घेण्यात आले होते। त्यानंतर त्यांनी त्यांचे 2 साथीदार आणखी त्यांचे नाव दिलेले आहेत, देवीदास नानाजी वाघ, चंद्रकांत विलास अहिरे असे 5 आरोपी आपण सदर गुन्ह्याच्या चौकशी कामी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आपल्याला गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। लखमापूर गावातील मोटर त्यांनी काढून दिलेली आहे। त्या व्यतिरिक्त त्यांनी लखमापूर, ब्राह्मणगाव, आराई, अजमेर, सौंदाणा परिसरात देखील बऱ्याच ठिकाणी शेतातील विहिरींचे मोटर, इलेक्ट्रिक पंप, जलपरी चोरी केल्याबाबत कबूल केलेली आहे आणि त्यांच्याकडून आतापर्यंत आपल्याला 1,13,000 रुपये किमतीचा 11 जलपरी मोटर जप्त करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास